नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोरे प्रतिभा प्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपसर्ग या घटकाचा अभ्यास करणार आहोत. उपसर्ग म्हणजे काय? उपसर्ग कोणाला म्हणतात? ते आज आपण समजून घेऊया. उपसर्गाची व्याख्या आहे, वाक्यात मूळ शब्दाआधी नवीन अक्षर किंवा शब्द जोडला जातो व एक नवीन शब्द तयार होतो. त्या अक्षर किंवा शब्दाला उपसर्ग असे म्हणतात. हे पहा बाळांनो, वाक्यात मूळ शब्द दिलेला असतो. त्याच्या आधी नवीन अक्षर किंवा शब्द जोडला जातो आणि एक नवीनच शब्द तयार होतो. त्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. हं? आणि जे अक्षर किंवा शब्द जोडलेला असतो त्याला उपसर्ग असे म्हणतात. इथे पहा चित्रामध्ये. हा दिसतो एक नंबरला अ. हं? हा आहे उपसर्ग. अधिक योग्य. योग्य काय आहे? मूळ शब्द. आणि उपसर्ग घटित शब्द काय तयार झाला? अयोग्य. पुढचा शब्द आहे कु. अधिक प्रसिद्ध. कु म्हणजे उपसर्ग आहे आणि प्रसिद्ध मूळ शब्द. तयार काय झाला? कुप्रसिद्ध. नंतर गैर अधिक समज. बरोबर? गैरसमज. बिन अधिक पगारी. बिन पगारी. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे शब्द तयार होत असतात. तर या शब्दांना काय म्हणायचं? अगदी बरोबर. उपसर्ग घटित शब्द आणि हे जे मधले आहेत याला म्हणायचं मूळ शब्द आणि अलीकडचे जे आहेत त्याला म्हणायचं उपसर्ग. म्हणजे उपसर्ग, मूळ शब्द आणि उपसर्ग घटित शब्द. ओके. आता आपण आणखी काही पुढचे शब्द पाहूया. उपसर्ग आहे अ, शब्द आहे योग्य. उपसर्ग घटित शब्द तयार झाला अयोग्य. ना अधिक पास, नापास. सु अधिक लेखन, सुलेखन. कु अधिक प्रसिद्ध, कुप्रसिद्ध. गैर अधिक समज, गैरसमज. गैर म्हणजे काय मग? उपसर्ग आणि समज काय? मूळ शब्द. उपसर्ग घटित शब्द काय तयार झाला? गैरसमज. बिन उपसर्ग शब्द काय झाला? मूळ शब्द पगारी आणि उपसर्ग घटित शब्द बिन पगारी. अप अधिक शकून, अपशकून. अ अधिक न्याय, अन्याय. गैर काय आहे? उपसर्ग आणि मूळ शब्द काय आहे? हजर, गैरहजर. सु अधिक प्रसिद्ध. सु काय आहे? उपसर्ग. मूळ शब्द आहे प्रसिद्ध आणि उपसर्ग घटित शब्द तयार झाला सुप्रसिद्ध. सु अधिक गंध, सुगंध. म्हणजे पहा बाळांनो, उपसर्गाला आपण मूळ शब्दांना जोडतो आणि नवीन शब्द तयार होतो उपसर्ग घटित शब्द. आलंय तुमच्या लक्षात? खूप सोपं आहे. एकदा दोनदा जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तर तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात येणार आहे. चला तर मग करणार ना अभ्यास? व्हेरी गुड. आणि याची काही उदाहरणं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहेत. ओके बेटा, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.